सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना उतरवण्याची तयारी सुरू केलेली आहे, तर शिवसेनेचे किरण सामंत हे आधीपासूनच तयारीमध्ये असल्याने कोण माघार घेणार असा प्रश्न निर्माण झालाय। दरम्यान आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या किरण सामंत यांनी नंतर समन्वयाची भूमिका घेतली आहे। पाहूयात। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून कोकणात महायुतीत धुमशान सुरू झाले। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे बंधू किरण सामंत हे शिवसेनेच्या तिकिटावर लढणार असल्याचं आधीच जाहीर केलंय। किरण सामंत यांनी देखील किरण सामंतांना रोखणार कोण असा थेट इशारा स्टेटसच्या माध्यमातून विरोधकांना दिला। वर्षानुवर्ष युतीत या मतदारसंघातून शिवसेनेनं विजय मिळवलाय, मात्र आता रवींद्र चव्हाणांच्या रूपानं तगडा उमेदवार उतरवून भाजपचा झेंडा रोवण्याची तयारी सुरू झाली आहे। त्यामुळे शिवसेनेच्या गोटात दाणादाण उडाली आहे। सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा। रवींद्र चव्हाण हे महायुतीतलेच आहेत आणि ते मला मोठ्या भावासारखे आहेत। रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात करेन। का प्रत्येकाला आपापली उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात। कोणीतरी मला सुद्धा या सगळ्या मी रेसमध्ये आहे याची दखल घ्यावी, त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा केलेलं आहे। आणि इच्छा असावी, इच्छा नसावी नाही, इच्छा असावी, परंतु पक्षश्रेष्ठी अखेरला त्यावर जो काही निर्णय घेतील त्यांना तो निर्णय त्याच्यासाठी सुद्धा बंधनकारक राहणार आहे। शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी टेन्शन हलकं करण्याचा प्रयत्न केला। जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं। अशी कोणतीही तयारीचे आदेश दिले नाही। आमची परवाच कोर टीम झाली आणि पुढे भविष्यात एकत्र बसून सर्वे केला जाईल। प्रत्येक जिल्ह्यात 14 तारखेला आम्ही एकत्रीकरण करतोय आणि स्पष्ट दिशा त्यामध्ये होईल। आता कोण उभा राहील हे महत्त्वाचं नाही। महायुतीत वाद सुरू झाल्यानं शिवसेना ठाकरे गटानं तत्परतेनं त्यात तेल ओतण्याचा प्रयत्न केला। महायुतीत असंच होणार हे आधीच सांगितलं होतं, याची आठवण अरविंद सावंत यांनी करून दिली। हे इथंच नव्हे, अनेक हे जे गेलेत ना गद्दार, त्या सगळ्या गद्दारांना 99.99% उमेदवारी मिळणार नाही। रात दिलीच कुणाला तर कमळावर उभं राहा म्हणून सांगतील, त्यांना चिन्हावर उभं राहून देणार नाही। त्यांचं अस्तित्व या निवडणुकीवरून संपणार। कायद्याने खरं ते संपायला पाहिजे। महायुतीतील शिवसेनेनं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलंय। भाजपनं देखील या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे तळ कोकणात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्य मागासवर्गात